भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीच्या हाती तपासाची सूत्र गेली आणि वेगवानपणे सध्या तपासही सुरू आहे. सुरुवातीला त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि त्यानंतर त्यात पुन्हा एकदा वाढ करून आज म्हणजेच 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा एकदा या भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि नेमकं यावेळेस सरकारी पक्ष काय बाजू मांडतो हे पाहणं महत्वाचं आहे. आता मी त्याच्या या मिरगाव मधील फार्म हाऊसच्या समोर आहे. आपण इकडून जर पाहिलं तर नाशिकच्या ऑफिस बरोबरच त्याचं मिरगावचं शिवनिका संस्थान असेल किंवा त्याचं हे आलिशान फार्म हाऊस हे दोन्हीही तपासाच्या रडारवर आहे. ह्याच फार्म हाऊसवर यापूर्वी दोनदा एसआयटीचं पथक येऊन गेलेलं आहे. त्यांनी पंचनामा देखील केला आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी न्यायालयात देखील मांडलेल्या आहेत. याच फार्म हाऊसमध्ये 5 जे बंदुकीतून फायर झाले होते असा देखील दावा सरकारी पक्षानं न्यायालयात केला होता. त्यामुळं दोनदा एसआयटी पथकानं या ठिकाणी चौकशी केली असली तरी देखील जो भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याला अटक केल्यानंतर अद्यापही या ठिकाणी आणलेलं नाही. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडेल, काय सांगणार हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर नेमकं जो भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याच्या बाजूने काय युक्तिवाद केला जातो आणि सरकारी पक्षाच्या बाजूने काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. आज न्यायालयात पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालय त्या भोंदूबाबाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत नेणार हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आजच्या या होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे केवळ नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.